54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे। आता त्याच्या नोंदी मिळाल्या, त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। ती सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे। आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी। आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते? पटत आहे की नाही तुम्हाला? समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुत्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ती प्रमाणपत्र देणार कसं? आपल्याला त्याची नोंद मिळाली गावागावात, त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा। आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं 4 दिवसात। तुम्ही आई मग बिगडी 100 तो मग चाललंय धोरणात चालू देऊ ग, मी का चेष्टा नाही करीत, ते वाढलं का मग माझ्या ध्यानात। आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे। 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते ना, हे सगळ्याला मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांचे आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या। कारण हे मधला मराठे इकडे निघालेला दणका त्याच्यात हेवाड्या दिसतात। आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा। आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले। आवाज आहे ना? काय नाही, यादी दिली माझ्याजवळ, मी यादी देतो तुम्हाला, नाही काच काय म्हणता? मी बिगर यादीचं बोलत नसतो, मी त्याला सोडणार सोडितो काय? पुढं आहे का ना आणखी? पुढं काय आहे? पुढं आहे ना बरंच आणखी। यादी घेतली मी त्यांच्याकडून, यादी सगळ्या व्हॉट्सअपवर टाकतो मी, आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का आणखी? आवाज आहे ना? काय म्हणते ते? साऊंड असा करा, वरचा फक्त असा करा, जाऊ द्या काय करा, लई दांड फिरणार नाही ते, खाल्लं फिरतंय फक्त वरचा तेवढाच उची वाकडा करा, एक माय कंटाळ्या विषयी वरचा एकच कर ना, वरचा होत नाही नुसता बघून दे, मग कान मोडून दे, मोडी एकच कर, एक वरचा का 3 संघच काय ते बरं उची क्रॉस कर जाऊन त्याच्या पुढे, नाही तर ते म्हणून कार्यक्रम कर चौपा झाला नको टाइम जायला, आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोबाईल टाइम घालून। त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले। त्याचाही एक पत्र आपल्याकडे दिलं। आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले? त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी समिती। आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला, 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले, वरचे किती राहिले असते 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो। पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला, नेमके दिलेत कोणाला? म्हणजे आपल्याला त्याच्यात ते स्वस्त सुद्धा येईल। आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तेव्हा म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही। डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं, प्रमाणपत्राचे ते लावून धरणं, डाटा नाही। पण तरी आपण मागितलं, तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावाचे आम्हाला डाटा द्या। एक मुद्दा क्लिअर झाला, 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले, राहिलेले सुद्धा करायला लागले। आणि हे जर आम्ही अंतरावली होतं तेव्हा सांगितलं नसतं जमलं, काहीतरी भाड्या करून पाहिजे। आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा, ते काम
त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील.